बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीसक्तः वृद्धस्तावत् चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः. नमस्कार मंडळी. सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार. आतापर्यंत आपण भज गोविंदचा प्रवास केला. त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांची जनरल रीडिंग सांगितली. अजून 6-7 श्लोकापर्यंत जात आहोत, त्यामुळे अजून वॉर्मअपच चाललेलं आहे. आणि इन जनरल त्या काळी जे होतं शंकराचार्यांच्या काळी, ते त्यांची रीडिंग होती, ती आज सुद्धा तितकीच खरी आहेत हे आपण बघितलं. तर आता आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा सुरुवातीला आपण शंकराचार्यांचं स्तवन करूया, त्यांना प्रणाम करूया, नमस्कार करूया. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. श्रीराम श्री गणेशाय नमः. आणि मागच्या वेळेला आपण बघितलं की सोबतीला किंवा मदतीला सांभाळायला परमेश्वराशिवाय कोणी नसतं. माणूस हा आयुष्यभर संसार, नातेवाईक, पैसा, मालमत्ता ह्याच्यामध्ये गुंतलेला असतो. परंतु जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा कोणतीही वस्तू, कोणतीही गोष्ट, कोणतीही व्यक्ती ही सोबतीला येत नाही आणि प्रत्यक्ष भगवंतच त्यावेळेला तुमच्याबरोबर असतो. म्हणूनच गोविंदम भजे भज गोविंदम. श्लोक म्हणजे एक आपल्या आयुष्याचा एक एक्सरे असं मला वाटतं. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण वेगवेगळ्या अवस्थेमध्ये, वेगवेगळ्या वयामध्ये, कोणकोणत्या मोहामध्ये कसे गुंतून असतो, अडकून असतो आणि आपलं ध्येय कसं विसरतो. म्हणजे कसं, तर बालस्तावत क्रीडासक्तः, म्हणजे बालपणी माणूस हा क्रीडामध्ये, खेळण्यामध्ये मग्न किंवा आसक्त असतो. तरुणस्तावत तरुणीसक्तः, म्हणजे तारुण्यपणामध्ये, तरुणपणामध्ये तो स्त्रीच्या किंवा पुरुषाचा, अपोजिट सेक्स किंवा सेम सेक्स आकर्षणामध्ये तो मग्न असतो. वृद्धस्तावत चिंतासक्तः, म्हणजे वृद्धपण आलं, म्हातारपण आलं तर तो काळजीमध्ये, चिंतेमध्ये बुडलेला असतो. भविष्य काळातल्या काळज्या, भूतकाळातल्या चुका ह्याच्यामध्ये तो बुडलेला असतो. आणि मग शेवटी शंकराचार्य म्हणतात असं, हे अगेन रीडिंग आहे, कोणाला तरी काय फिंगर पॉइंटिंग वगैरे काय नाहीये. परमे ब्रह्मणी कोपी न सक्तः, पण या संपूर्ण प्रवासामध्ये त्या परमसत्याच्या, परब्रह्माच्या, परमेश्वराच्या, गोविंदाच्या ठिकाणी कोणीही आसक्त नसतो. हे त्यांचं रीडिंग आहे. म्हणजे शंकराचार्य हे खेळाच्या, प्रेमाच्या किंवा म्हातारपणाच्या विरुद्ध नाहीये. त्यांनी शब्द स्पेसिफिक वापरलेला आहे, आसक्ती, ऑब्सेशन, एक्सेसिव्ह अटॅचमेंट. खेळणं वाईट नाहीये, पण खेळण्यामध्ये गुंतून राहणं हे वाईट आहे. संसार करणं वाईट नाहीये, पण त्याच्यामध्ये पूर्ण हरवून बसणं हा प्रॉब्लेम आहे. आपण आयुष्याच्या प्रत्येक पर्वामध्ये कोणत्या तरी मोहामध्ये वेळ वाया घालवतो आणि ज्या ईश्वराने आपल्याला हे आयुष्य दिलं त्याच्यासाठी आपल्याकडे वेळच उरत नाही. हा त्याचा जनरल अर्थ जाऊया. आता आपण थोडंसं डीपर डाईव्ह करू, राईट, डिटेल अनालिसिस. त्याच्यामध्ये आसक्ती आपण आधी पण बोललो याच्यामध्ये. तर हे अटॅचमेंट आहे, एक्सेसिव्ह अटॅचमेंट आहे. आपल्या वयानुसार आपली खेळणी बदलतात, राईट. लोकांची खेळणी बदलतात, एक कंटाळाला की दुसरा खेळणं, पण खेळण्याची वृत्ती बदलत नाही. खेळण्यामधला आणि त्या खेळण्यामधला मोह हा आवरत नाही. तर हे कसं, तर आता बालपणी बघूया, राईट. आपण छोटा असतो, बाळाचा जन्म होतो, आपल्याला काही जगाची व्यवस्था समज नसते, ध्येयाची कोणती समज नसते, आजूबाजूचे लोक असतात ते आपल्यावरती संस्कार करत असतात, पण आपलं विश्व हे बालकाचं विश्व त्याच्या खेळण्यांभोवती फिरत असतं. एखादं खेळणं तुटलं तर तो रडतो, मग ते मिळालं तर हसतो, चॉकलेट मिळालं तर हसतो, आई बोलावते पण खेळ आवडतात, आई सांगते अभ्यास कर पण खेळ आवडतात. झोपताना सुद्धा काही मुलं खेळण्याशी धरून झोपतात, माझंच खेळणं आहे, उद्या मला खेळायचंय. वय हे अबोध असतं आणि बाह्य खेळण्यामध्ये, वस्तूमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याची एक सवय मनाला लागते. हा त्याच्यामधला मुद्दा आहे की खेळण्याची सवय मनाला लागते. इथे संस्कार फार महत्वाचे आहेत. पण हे खेळण्याचं वय झालं. आता वय वाढतं, थोडा माणूस मोठा होतो, मग त्याच्यामध्ये वासनेची आसक्ती दाखवली आहे शंकराचार्यांनी. शारीरिक आणि मानसिक भूक वाढते, पुरुष असो स्त्री हो दोघांची. प्रेमाचं क्षेत्र बदलतं. इकडे तरुणी सक्ता हा शब्द वापरलाय त्यांनी, पण
हा नुसता स्त्री पुरुष आकर्षणापुरती मर्यादित नाही असं मला वाटतं. तर कुठलीही खेळणी, संपत्ती, यश, महत्वाकांक्षा, संसारिक भोग, तारुण्याची ऊर्जा, मॅडनेस असं म्हणतात त्याला आपण, क्रेझी मॅडनेस ऑफ युथ, तो हे सगळं येतं त्याच्यामध्ये. आणि मग शाश्वत सत्तेचा शोध घेणं, मी कोण आहे हे शोधण्यापेक्षा क्षणभंगूर सुख जे आहेत, जे येतात आणि जातात, त्याच्यामध्ये वेळ घालवतो माणूस. हा शंकराचार्यांचा त्याच्यामध्ये आक्षेप आहे, किंवा त्यांचं रेडिंग आहे त्याच्यामध्ये. हा सामान्य माणसाचा आहे. अर्थातच देर आर एक्सेप्शन्स, वी नो दॅट. पण हे तरुणीसक्त झालं. मग चिंतासक्तकडे जाऊया, म्हणजे वार्धक्य. हे हे ही अवस्था कोणालाच नको असते. वार्धक्य, म्हातारपण हे कोणाला नको असतं, पण ते येतं सगळ्यांना. दॅट इज अनअवॉइडेबल. तारुण्य ओसरतं, शरीर थकायला लागतं, वासनांची पूर्तता करण्याची क्षमता सुद्धा संपते. कधी कधी वासना असतात पण ते पूर्ण करता येत नाही, मनातल्या इच्छा संपत नाहीत. आणि म्हातारपणी माणूस मग आजारपण, मग इतर चिंता, मुलांचं भविष्य, संपत्ती, मृत्यूची भीती, उद्या काय होईल, याच्यामध्ये गुरफटतो. काही काही लोक आपण बघितलेले आहेत, मी बघितलेले आहेत, की खिशामध्ये डॉक्टरांची डायरी असते, त्यांचे डॉक्टरांचे फोन नंबर असतात, सगळे पूर्ण डायरी डॉक्टरांच्या फोन नंबरने भरलेली आहे. माझ्या मागे काय होईल, घराचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, पण ही चिंता त्याला मनामध्ये असते आणि त्याला शांतपणे त्यामुळे जगताही येत नाही. हे गंमत म्हणतात ना, की चिंता आणि चिता, राईट, आपल्याकडे हा शब्द वापरला जातो. चिता म्हणजे शव जिकडे जाळतात, निर्जीव मृतदेह जिकडे जाळतात, त्याला चिता म्हणतात. आणि त्याला एक फक्त अनुस्वार लावला, उच्चारायला सारखंच आहे, पण एक बिंदूचा आहे, अनुस्वाराचा फरक आहे, की ही चिंता आपल्याला जिवंत असतानाच जाळते, आतून पोखरून काढते, राईट. अशी ही चिंता ही माणसाला हळूहळू जाळत राहते. आणि वार्धक्यामध्ये जर ही आली तर फारच वाईट. म्हणजे चितेवरती जाणारच आहे माणूस तो शेवटी, पण चिंता त्याच्या आधीच त्याला जाळते, हा त्याचा अर्थ आहे. आणि आता आता तू मला वाटतं की आपण थोडंसं या काळाबद्दल पण बोलूया. हे रिडिंग आहे त्या काळाचं, या काळात पण आहे, पण आता जास्तीच झालेलं आहे, राईट. आता 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 कधी कधी मी बघतो काही लोक, तर ते त्यांना काही उरलेलं नाही, सपोज काही चिंता नसतील, तर शरीर पण चांगलं आहे, तर भगवंताची कृपा आहे, सगळं मुला नातवंडाचं सगळं चांगलं चाललेलं आहे. पण मग काय करतात मग ते, मग टीव्हीवरती सिरियल चाललेले आहेत, हे आजकाल काही वाटेल ते सिरियल चाललेले आहेत, हा. आणि ते सिरियल चाललेले असतात, मग ते नसलाय तर मग काय व्हॉट्सअप आहे, मेटा, इन्स्टा, ह्याच्यावरती मग काहीही चाललेलं असतं. अमेरिका युद्धाचं काय होईल ह्याच्यावरती वाद चाललेला आहे तिकडे, 4-5 दिवस लोक त्याच्यावरती टायपिंग करतात गेले. कोणतीही अधिकृत माहिती नाही. आणि राजकारण आणि धर्मावरती टोकाची मतं मांडायची. कोणी एक जण बोलला तर त्याच्या विरुद्ध बोलायचं. म्हणजे हे स्क्रीन सक्त असं म्हणता येईल, क्रिकेट हे एक आपल्या इकडे मोठा आवडत आहे. साऊथ आफ्रिकेने काय करायला पाहिजे, ऑस्ट्रेलियाने काय केलं पाहिजे, ऑस्ट्रेलियाने काय चूक केली, तो त्यांचा अँड्रू मॅकडोनल्डनी काय करायला हवं. आता तुम्ही काय गल्लीमध्ये क्रिकेट खेळलेला आहेत ते सोडा, पण तो अँड्रू मॅकडोनल्डनी काय करायला पाहिजे, त्याच्या ऑस्ट्रेलियानी कसं काय ते बॉलिंग इम्प्रूव्ह करायला पाहिजे, ह्याच्यावरती वादविवाद. हा एक दुसरा त्याच्यामध्ये एक टाइमपास चाललाय. दुसरे काही लोक असतात ते तर काय, आज काय खाल्लं, उद्या काय खाल्लं, प्लॅन आहे खायचा, कुठे फिरलो, काय खरेदी केली, तासन तास फोटो आणि व्हिडिओ त्याच्यामध्ये असतात. आणि सगळे कोण लोक बघतात, काय नाही, पण ते धडाधड असतात. या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. स्क्रीन सक्ता. आणि सगळ्यात कहर म्हणजे तुम्ही तर बघितलं असेल, हा मेसेज 10 जणांना पाठवा, नाहीतर वाईट बातमी ऐकायला मिळेल. काय चाललंय हे असे असे मेसेज पाठवून हे असे लोक आपला वेळ अक्षरशः वाया घालवतात. वेळ ही खरी संपत्ती आहे. हा वेळ आपल्याला नकारात्मकतेमध्ये किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवण्यापेक्षा स्वतःचं ज्ञान वाढवायला वापरला तर किती त्याचा फायदा होईल. कुटुंबाबरोबर दर्जेदार वेळ घालवा, त्याचा फायदा होईल. सकारात्मक कामं करा, सकारात्मक कामं करा, काहीतरी व्हॉलेंटिअर आहेत, असे लोक आहेत. मी आता कुठे कुठे जातो आध्यात्मिक माझ्याकडे, तिकडे आहे 70-80 लोक आहेत, ते 70-80+ अशी लोक आहेत, आणि काहीतरी ते करत असतात, लहान मुलांना शिकवत असतात, येऊन काहीतरी जमेल तसं काम करत असतात, किंवा काहीतरी व्हॉलेंटिअरिंग असतात, समाजासाठी काहीतरी ते काम करत असतात, काहीतरी पुस्तकं लिहित असतात चांगली चांगली मेसेजची, आणि ते टाकत असतात मेसेजेस लोकांसाठी. छंद करत असतात, काहीच नाही तर ते छंद करतात, एखादा अभ्यास करत असतात. मी काही लोकांना ओळखतो, त्यांनी वेदांत वगैरे अभ्यास करायला 70 नंतर सुरू केली आहे, पण कितीतरी मोठी प्रगती केली त्याच्यामध्ये. फार चांगला वेळाचा चांगला उपयोग आहे, व्हॉलंटिअर केलेला आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे की वेळेचा आदर करा, तरच वेळ तुमचा आदर करेल. हे एक सत्य आहे. हे ना, हे आणि हे त्रिकाळबाधित सत्य आहे. शंकराचार्यांच्या वेळेला होतं. नंतर ना एक मराठी एक नाटक आहे, म्हणजे कट्यार काळजात घुसली, हं. फेमस नाटक आहे, पण जुनं झालं ते आता.
पण त्याच्यामध्ये एक एक्झॅक्टली सेम अर्थाचा श्लोक आहे. तर तो असा श्लोक आहे, म्हणजे गाणं आहे, ते श्लोक नाही, गाणं आहे ते. त्याच्यामध्ये गेले भजनाविन दिन सारे, दिन गेले भजनाविन सारे, बालपणा रमण्यात गमविला, यौवनात धन लौकिक प्यारे, मोहापायी मूळ हरपले, अजून शमेना तृष्णाकारे, दिन गेले भजनाविण सारे, म्हणे कबीर साधुजन ऐका, भक्त प्रभूचे तरले सारे. ते कट्यार काळजात घुसला मधला एक आहे, अगदी सिमिलर त्याचा अर्थ आहे याच्यामधला. तर ही शोकांतिका आहे ना, माणसाच्या जीवनाची ही शोकांतिका आहे की मन सतत कशामध्ये सक्त असं. ते सक्त म्हणजे वासना, इच्छापूर्ती, क्षणभंगूर सुख याच्यामध्ये असतं. पण ज्या परमतत्वामुळे हा जन्म मिळाला, त्या परब्रह्माकडे ते वळत नाही, सहजी वळत नाही. नाही, मी पण सांगतो ना, मी कधी कधी सांगतो लोकांना की अरे सत्संगामध्ये या, काहीतरी करूया, आपण जाऊया तिकडे, काहीतरी व्हॉलेंटिअर करूया. एकाने मला सांगितलं, अरे श्रीदत्त, मला काय सांगतोस तू, हे माझे अजून केस पांढरे झालेले नाहीयेत. मी म्हटलं बाबा ठीक आहे, बाबा ठीक आहे, पांढरे केस होतील तेव्हा वळा याच्याकडे. पण पण मी 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 मनामध्ये म्हटलं की वैराग्य हे शरीराच्या वयाशी संबंधित नाहीये. राईट? हे आपण बघितलेलं आहे की बालपण, तारुण्य, म्हातारपण हे शरीराचे धर्म आहेत. आणि शरीर ते भोगतं, ते घेतं, त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट होतं, कधी कधी त्याच्यामध्ये दुःख पण होतं. पण तुमचं चित्त मात्र गोविंदाकडे असलं पाहिजे. ते नसेल तर ते वळवा त्याच्यामध्ये. आणि आपल्याकडे अशी आहेत उदाहरणं, किती उदाहरण आहेत आपल्या भारतामध्ये, तो जगभरामध्ये आहेत की तरुण वयामध्येच त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे. जुन्या काळामध्ये प्रल्हाद वगैरे असे मोठे मोठे भक्त आहेत. ध्रुव बाळ, त्याची आपण गोष्ट ऐकतो. आणि नंतर आता ज्ञानेश्वर माऊली आहेत आपल्याकडे, तुकाराम महाराज आहेत, ते तर प्रपंची, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, प्रपंच सांभाळून परमेश्वर केला. रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी आपले आहेत. ईश्वर प्राप्तीचा प्रवास त्यांनी केला आणि तो लोककल्याणाच्या उदात्त भावनेतून त्यांनी केलेला आहे. चिंता करीतो विश्वाची, लहानपणी म्हणतात ते, चिंता करीतो विश्वाची. किती मोठं काम आहे ना हे. सगळं आपण कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये तेच म्हणतात की, आणि आदि शंकराचार्य पण म्हणतात की, या ज्या अवस्था आहेत या सगळ्या देहाच्या अवस्था आहेत, आत्म्याच्या नाही. आत्म्याला म्हातारपण नाही. पण आपला आत्मा या देहाच्या अवस्थांशी इतका एकरूप झालेला आहे की आपण या क्रीडा, वासना, चिंता ह्याच्यामध्येच अडकून राहिलो आहे. आपण असं विसरलोय की आपण देह नाही आहोत, आपण चैतन्य आहोत. ते परब्रह्म जे गोविंदामध्ये आहे तेच आपल्याला त्यांनीच आपल्याला जन्म दिलेला आहे. या परब्रह्माची एकरूप होणं हे आपलं ध्येय असायला हवं. म्हणूनच भज गोविंदम, भज गोविंदम. म्हटलं तुम्ही की आजकाल सगळी जनरेशन ही स्क्रीन सक्त झालेली आहे. सतत काही ना काहीतरी चाललेलं असतं. आयदर गेम्स, तरुण मुलं, लहान मुलं गेम्स तरी खेळत असतात, किंवा त्या कॉलेजमधली, युनिव्हर्सिटीमधली मुलं किंवा वयस्कर मंडळी सुद्धा सतत फोनवरती असतात, कारण त्यांना खूप वेळ असतो. त्यांना काय करायचं ते हे म्हणजे समजत नाही, काय करायचं, एवढा मोकळा वेळ आहे. पूर्वी खूप जबाबदाऱ्या होत्या, कामं होती, आता वेळ मोकळा झालाय खूप, काय करायचं. तर त्या व्हॉट्सॲपवरती आणि ह्याच्यावरती खूप असतात सगळीजण, हे अगदी खरं आहे. आणि तुम्ही म्हणालात ते तर काय, म्हणजे पर्ल्स ऑफ विजडम आहे की वेळ हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी, आणि तो लिमिटेड आहे, कधीतरी हा संपणार आहे. प्रत्येकाला माहिती आहे की, म्हणजे जन्मताच ठरलेली आहे मृत्यूची वेळ, प्रत्येकाचा एक डेस्टिनी आहे. त्यामुळे वेळ हा खूप जपून वापरला पाहिजे, हे तर प्रश्नच नाही. आणि समर्थांचंच आहे की, जी घडी रामाविण गेली ती सगळी फुकट गेली. पहिल्यांदा द फर्स्ट लेवल काय आहे की, जगात देव आहे हे असं माणसाला असं वाटतं. मग त्याच्यानंतर त्याला असं वाटतं की हा, तो पण आहे, मी पण आहे, सो इट्स लाईक देव आहे, आपण आहोत. पण मग त्याच्यामध्ये द्वैत भाव येतो की, तो एक वेगळी, देवाला नमस्कार केला, देवाला हे केला, तर द्वैत जे आहे त्याने प्रॉब्लेम होतो. म्हणजे समजा 2 भाऊ असतील, तर त्या 2 भावांमधल्या एकाला, समजा दोघे एकाच जुळे भाऊ आहेत, ग्रेडमध्ये आहेत, 8th ग्रेड 9th ग्रेड, एकाला AP सब्जेक्ट मिळतात, एकाला नाही मिळत. देन देर इज अ जेलसी, right? There is a jealousy between the two jivas, किंवा somebody is happy for like may not be. पण हेच जर आई आणि मूल असं रिलेशनशिप बघितलं आणि मुलाला कुठेतरी बढती मिळाली किंवा काही मिळालं, तर त्याच्यामध्ये कसं होतं की आईला स्वतःला मिळाल्यास इतका आनंद होतो
की अरे माझ्या मुलीला मिळाला किंवा माझ्या मुलाला मिळालं. तर त्यामुळे मला असं वाटतं की देवाला आई समजून त्याच्याशी तशी रिलेशनशिप निर्माण केली तर ती रिलेशनशिप, तुम्हाला आनंद झाला तर देवाला आनंद होतो, तुम्हाला दुःख झालं तर देवाला दुःख होतं. सो दॅट रिलेशनशिप शुड बी एस्टॅब्लिश्ड आणि द्वैतातून अद्वैतापर्यंत पोचता आलं पाहिजे असं मला म्हणजे मी जे काय मला समजतं त्याच्यावरनं वाटतं की अद्वैत स्थिती खूप महत्वाची आहे, ती मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत राहायला पाहिजे. कारण मग काय होतं ना, अद्वैत झालं की म्हणजे तुम्ही द डुअर गेट्स व्हॅनिश्ड, तुम्ही करतच नाही, यू आर जस्ट अ मीडियम. ही इज द वन हु इज डुईंग ऑल द थिंग्स. जर मी काही केलंच नाही तर मला त्या कर्माचा कॉन्सिक्वेन्सच नाही, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इट. त्यामुळे मला असं वाटतं की देवाचं नाव घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपले जे संत महाराष्ट्रातले तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. तर नामाचा गजर, लोकांना असं वाटतं की काय हे अडाणी लोक आहेत, हे असे ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम करत जातात किंवा विठ्ठल 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 विठ्ठल. तर मला असं वाटतं की ह्या ध्यानधारणेतनं काय होतं की तुमच्या दोन विचारांमधली जी जागा आहे ती वाढते. त्या अद्वैताकडे पोचण्यासाठी हा नामजप खूप महत्वाचा आहे. आणि हे जे स्वर किंवा साऊंड जे आहेत, दोज आर लाईक ब्लू प्रिंट्स आणि वी आर 3D फॉर्म्स. त्यामुळे साऊंड इज मोर क्लोजर टू द क्रिएटर. तर ते नामजप खूप महत्वाचा आहे आणि नामजपाने आपण द्वैताकडून अद्वैताकडे जाऊ शकतो. आणि एकदा तुम्ही अद्वैत झालात की मग ती अशी स्टेज येते की तुम्हाला फरकच वाटत नाही, असं जे काय हे संत म्हणतात त्याच्यावरनं वाटतं की अद्वैत अशी स्थिती आहे की जिथे तुम्ही आणि परमेश्वर ह्याच्यातलं अंतरच नाहीसं होतं. यू डोंट डिफरन्शिएट. इट्स लाईक यू आर गॉड. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास, तुका म्हणे. हा अभ्यास आहे आणि हे काही सहज येणारं नाहीये, हे निश्चितच सहज येणार नाहीये. कित्येक जन्मांनंतर अशी स्थिती येऊ शकते. त्यामुळे द वायजेस्ट पर्सन, व्हॉट द वायजेस्ट पर्सन विल डू इज देव मस्तकी धरावा, अवघा अलकल्लोळ करावा. तसं आहे ते. देवाला न विसरता आपल्या आयुष्यातला मुख्य भाग देव ठेवून बाकीच्या काय गोष्टी असतील त्या कराव्या. आणि भजगोविंदम मध्ये आता हे शंकराचार्य तेच म्हणतात की कुणालाही परब्रह्माशी आसक्ती नाहीये, परब्रह्माविषयी आसक्ती नाहीये आणि शेवटी तोच आहे. तर मला असं वाटतं की जे खरंच इंटेलिजंट लोक असतील, जे खरंच हुशार लोक असतील, त्यांना एवढं नक्की समजेल की देवाला आपल्या आयुष्याचा मुख्य भाग करावा आणि बाकी सगळ्या गोष्टींना फारसं महत्त्व देऊ नये. आणि बोर जे होतं तर त्याच्याऐवजी ह्या देवाच्या नावामध्येच चित्त रमवावं, जे योग्य आहे, जे उपयोगाचं आहे. जसं आपण लहान मुलांना सांगतो की अरे आत्ता हे परीक्षेसाठी तुला ह्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, बाकीच्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सला बाजूला ठेव. द सेम वे बाकी सगळी डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवून आपण ह्याच्यावरती फोकस केला पाहिजे. आणि तो फक्त कुणी सांगितलंय कितपर्यंत आयुष्य आहे? वी जस्ट डोंट नो, राईट? त्या कमल दलावरच्या दवबिंदू सारखं हे इतकं क्षणभंगूर आहे. तर मिळालेला क्षण उद्याचं माहिती नाही, आता ह्या क्षणी देवाचं नाव घेणं हे सगळ्यात छान बरोबर आहे. होईल. बरोबर आहे. आणि तू बरोबर म्हणालीस की ते अद्वैत त्या स्टेजला पोचणं फार कठीण आहे. ते भगवंताच्या कृपेनेच होऊ शकतं. पण तो प्रवास सुद्धा सुंदर आहे. असं नाही की आता सगळे कष्ट करा आणि नंतर मग अद्वैताला त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करत राहा. हा जो प्रवास आहे ना, हा सुद्धा फार सुंदर आहे. नामस्मरणामध्ये जी तू म्हणालीस ती शक्ती आहे, त्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सुख आहे. आपण आपल्या बरोबरच्या साधक साधिकांच्या बरोबर सत्संग करतो, त्याच्यामध्ये पण किती सुख आहे. सो ते सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की आपण जे करत आहोत भगवंताच्यासाठी त्याच्यामध्ये फक्त प्रेमच आहे. भगवंताचं मूळ स्वरूप हे प्रेम आहे, आनंद आहे. आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो मार्ग आनंदाचा नसावा. नाही नाही नाही, तो मार्ग सुद्धा आनंदाचा आहे. आपल्याला कर्माची फळ भोगावी लागतात, असं नाही की ते कोणालाही भोगावे लागतील. तुम्ही जे कर्म केलं त्याचे भोगा, आपल्याकडे कर्माचा सिद्धांत आहे.
संचित ते तुमचं आहे ते तुम्हाला भोगावं लागणार, या जन्माचं मागच्या जन्माचं. पण भगवंताच्या कृपेने संचित आणि प्रारब्ध ह्याच्यावरती आपण एक प्रकारे मात करू शकतो. ते जरी गेलं नाही तरी सुद्धा त्याच्यावरती आपल्याला एक कंट्रोल येतो. तुम्हाला पावसात जायचं आहे ना, मग तिकडे छत्री घेऊन गेले तर फायदा होतो ना. भगवंत तुमच्याबरोबर आहे ना, तो तुम्हाला तुम्हाला उचलून नेईल, कडेवर नेईल. ही महत्वाची गोष्ट आहे. जरी तुम्ही अद्वैत स्थितीवर कधीतरी नंतर पोचाल, तरी आत्ता आत्ता तुमची काळजी घेण्यासाठी भगवंत आहे, ही सुद्धा एक धारणा किती मोठी मोठी गोष्ट आहे ना. आणि गंमत अशी आहे ना, की आता ते लोक बेसिकली ते करत नाही. ते पण तू म्हणतेस ते खरं आहे, की हा ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये तो श्लोक आहे ना एक, देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न म्यूहती. तर देहिन अस्मिन देहे, या देहाच्या कौमारम यौवनम जरा, या देहाच्या स्थिती आहे, जे बालपण, तारुण्य आणि जरावस्था किंवा वृद्धत्व. त्याचप्रमाणे दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते देहानंतर, तथा देहांतर प्राप्ती असं म्हटलेलं आहे त्यांनी. पण ज्ञानी माणूस त्याच्यामध्ये मोहित होत नाही, भ्रमित होत नाही, असं भगवद्गीता म्हणते. ज्ञानी मनुष्य या बदलामुळे मोहात पडत नाही. तसं तसं ते हे शंकराचार्य पण तेच म्हणतायत बेसिकली, की या अवस्था ज्या आहेत, बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व, या देहाच्या अवस्था आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडू नका. तुम्ही चैतन्य आहात. कमळाचं पान जसं पाण्यात राहून कोरडं राहतं, तसं संसारात राहून ईश्वराशी अनुसंधान ठेवा, म्हणजेच परमे ब्रह्मणी सक्त आहात. ब्रह्मामध्ये सक्त आहात तुम्ही, असं ते म्हणतात. नाहीतर काय, मग सगळं आनंदच आहे, मग स्क्रीन सक्त आणि हे. पण सांगायचा मुद्दा असा, की संसारात राहा, आनंद घ्या, खेळा, आनंद घ्या, जबाबदाऱ्या पार पडा, पण त्यात इतकं वाहून जाऊ नका की तुमचा जन्माचा मुख्य उद्देशच तुम्ही विसरा. म्हातारपणी अध्यात्म करू हा विचारच मूर्खपणाचा आहे. परमार्थ येण्यासाठी वेळ येण्याची वाट बघू नका. थोडा वेळ त्या गोविंदासाठी सुद्धा द्या, कारण वेळ निघून गेल्यानंतर फक्त चिंता उरते, चिता उरते आणि चिता पेटते. हे आपण कुठेतरी लक्षात घ्या. भज गोविंदम भज गोविंदम हाच सर्व आसक्तीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. फालतू गोष्टींमध्ये माणसाचं लक्ष आणि वेळ वाया जातो. तर त्याच्यासाठी सुद्धा ना परमेश्वर कृपा पाहिजे. तेथे परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. त्याशिवाय काही होणार नाही. परमेश्वरच तुम्हाला बुद्धी देतो. परमेश्वर तुम्हाला बुद्धी देतो की तुम्ही हे वाचा, ह्याच्यात वेळ घालवा, ही गोष्ट तुम्ही फॉलो करा. त्यामुळे परमेश्वराची इच्छा हवी. या काही सवयी असतात, त्या सवयी लहानपणापासूनच लावून घेतलेल्या त्या योग्य आहेत. नाहीतर वेळ वाया जातो आणि मग परत तेच, म्हणजे पुढे भजगोविंदम मध्येच श्लोक आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम. आपण पुढच्या आठवड्यात भेटूया पुढच्या श्लोकासाठी. नक्कीच. धन्यवाद.